लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये आज मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। ऑनलाईन औषध विक्री विरोधात केमिस्ट संघटना आक्रमक झाली असून नाशिक जिल्ह्यातील तब्बल 9,000हून अधिक केमिस्ट या संपामध्ये सहभागी झाले। या बंदमुळे नाशिक शहरातील 100% मेडिकल दुकाने आज बंद ठेवण्यात आलेली आहेत। यामुळे औषध खरेदीसाठी नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ऑनलाईन औषध विक्रीला विरोध करत ही विक्री तातडीने कायद्यामध्ये आणावी अशी प्रमुख मागणी केमिस्ट संघटनांकडून करण्यात येते। संघटनांकडून सरकार विरोधामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते, तर मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास बेमुदत संपाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। 2018 मध्ये केंद्र सरकारने ऑनलाईन औषध विक्री संदर्भात एक नोटिफिकेशन जारी केलेलं होतं, मात्र आजही त्याचे कायद्यामध्ये रूपांतर झालेलं नाहीये। त्यामुळे देशभरात बेकायदेशीरपणे ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याचा आरोप हा केमिस्ट संघटनांकडून करण्यात येतोय। तर हे नोटिफिकेशन तातडीने रद्द करावं अशी मागणी संघटनांनी केलेली आहे। कोरोना काळामध्ये सरकारनं औषधांची होम डिलिव्हरी देण्यासाठी विशेष परवानगी दिलेली होती, मात्र कोरोना संपून अनेक वर्ष उलटल्यानंतरही हा नियम अद्याप कायम असल्यानं संघटनांनी नाराजी व्यक्त केली। तर हा नियमही तातडीने रद्द करावा अशी मागणी आता करण्यात येते। औषधांच्या किमती आणि नफ्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या DPCO 2013 या कायद्यानुसार विक्रेत्यांना ठराविक नफा मिळतोय, मात्र मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या 20 ते 50% सवलत देत असल्यामुळे छोट्या औषध विक्रेत्यांचा व्यवसाय हा आता धोक्यात आलेला असल्याचा आरोप आहे आणि यामुळे देशातील लाखो केमिस्टवर परिणाम होत असून सरकारनं याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननी जो बंद पुकारला आहे त्याच्यात महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन 1,25,000 सदस्य आणि नाशिक जिल्हा 9,200 सदस्य त्याच्यात 100% सहभागी आहे। आज आमचा बंदचा उद्देश असा आहे, ऑनलाईन फार्मसीच्या संदर्भात विरोधात आहे। त्याच्यात आम्हाला सामान्य जनतेला अजिबात वेठीस धरायचं नाही, प्रशासनाचा आमचा काही विरोध नाही। आम्हाला जो कायदा केलेला आहे कोविडच्या काळात GSR 220 हा अंमलात आणलेला होता, तो कोविड आता उलटून 5 वर्ष झाली तरी तो त्या GRचं कायद्यात रूपांतर झालं नाही। त्याचा गैरफायदा घेऊन मोठमोठे कंपन्या आज ऑनलाईन फार्मसी टाकलेल्या आहेत त्यांनी आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करतात। सामान्य जनतेला अजिबात नॉलेज नाही। सामान्य जनता बिचारी म्हणते का मी ऑर्डर टाकली मला माल भेटला, पण त्या मालाचा दर्जा काय आहे? आज आम्ही जे लायसन काढलेलं आहे, जो रजिस्टर मेडिकल फार्मासिस्ट तो औषध प्रोव्हाइड करतो, त्याच्या अंडर तो शेड्यूल H1चं बी रजिस्टर मेंटेन करतो, नार्कोटिकचं बी रजिस्ट्रेशन मेंटेन करतो, गर्भपाताचं बी रजिस्ट्रेशन मेंटेन करतो। पण आज ऑनलाईन जी फार्मसी चालती त्याला कोणत्याही प्रकारचा निर्बंध नाही, FDAच्या अंडर नाही, त्यांची कोणती इन्स्पेक्शन होत नाही, काहीच होत नाही, कोल्ड चेन पण मेंटेन होत नाही। आज मी ऑर्डर दिली, एखादा वुमन मिक्सड असेल त्याला कोल्ड चेन मेंटेन करायला लागती, पण आज तो ऑनलाईन फार्मसीवाला आज 45 डिग्री सेल्सिअस तापमान नाशिक जिल्ह्याचं आहे, त्याच्या तापमानात आणलं तर त्याचा दर्जा एकदम खालावतो। हे सामान्य जनतेला अजिबात माहिती नाही। हे माहिती करण्यासाठी आम्ही आज बंद पुकारलेला आहे। आमचं असंच म्हणणं आहे का आज बंदला सरकारने प्रतिसाद दिला नाही तर आम्ही याच्या पुढचा बंद जो होईल ऑल इंडियाच्या माध्यमातून तो बेमुदत राहील। दरम्यान या संपामुळे नागरिकांना औषधांसाठी अडचणींचा सामना करावा लागतोय, तर सरकारने या प्रश्नावर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।